तर नक्कीच विकेट जर अजूनही मात्र एक विकेट मात्र बाकी आहे. आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण जरूर झाला तिथं. मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना चांगला खेळ दाखवला या बजीनाथ टीमनं. पण आता मात्र नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच आली, शेवटच्या चेंडू परत येणार आहे. आपण पाहू शकाल नक्कीच जर दोन्ही संघाचा विचार केला गेला, एक दोन्ही चांगले संघ आहेत, पण इथं मात्र 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र नक्कीच जर डबलच्या सरासरीने मात्र धावसंख्या आता करावी लागेल. कारण तर सामोरा फलंदाज आपण पाहतोय गणेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहणार आहेत. पण इथं मात्र नक्कीच हो इथं मात्र नक्कीच हा चेंडू जाईल डॉट आणि डॉट चेंडून आता मात्र दडपण वाढले गेलेत. आता 5 चेंडू आणि 12 धावा करावे लागतील. हॅलो. तर नक्कीच इथं मात्र नक्कीच 12 चेंडू आणि 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना वैयक्तिक आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र निर्धावाले, 4था चेंडू निर्धाव, 5वा चेंडू निर्धावालाय. शेवटचा एक चेंडू आता मात्र फेकावे लागेल. कारण ते विचार केला गेला या बिरजूना जुना जाणता फलंदाज गोलंदाज मानला जरूर जातोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल मीडियम षटक येईल का. शेवटचा मीडियम षटक नक्कीच बिरजूच्या नावावरती असणार आहे. पहिल्या दिवसामध्ये मीडियम षटक हाताळेल का. 5 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 5 चेंडू मात्र खेळलाय फलंदाज आपण पाहिला गणेशनं मात्र 5 चेंडू मात्र डॉट केलेत. हो इथं मात्र नक्कीच शेवटच्या